तर याच्या पुढील सामना उत्कर्ष बी आणि सायलेंट बॉईज दोन्ही संघांनी मात्र तयार राहायचं आहे आणि दोन्ही संघांचा एक एक प्रतिनिधी मात्र नाणेफेकीसाठी समोरून कक्षासमोर यायचं आहे. तर सलामीची जोडी मात्र मैदानात आपल्याला जाताना पाहायला मिळते. दीपेश, सर्व संघांना एक विनंती असेल त्याने आपली एंट्री फी मात्र जमा करायची आहे. नाही माझ्या मी या बोलतो. तर सलामीची जोडी मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळते. दीपेश आणि त्याच्या सोबतीला येतो तो निलेश. तर पहिले षटक हाताळताना आपल्याला पी स्पोर्ट संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी येत आहे तो गोलंदाज तन्मय. कशा प्रकारे आपली गोलंदाजी करतोय उत्कर्ष बी संघाने नाणेफेकीसाठी एक प्रतिनिधी मात्र पाठवायचा आहे आणि सायलेंट बॉईज संघाने सुद्धा एक प्रतिनिधी मात्र नाणेफेकीसाठी पाहिजे. पहिल्या चेंडूवर खणखणीत असा प्रार बघायला मिळतोय आणि एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावे सुरुवात आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाचं मात्र खातं उघडताना आपल्याला पाहायला मिळते ते अचानक संघाकडून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या अंकावर. पहिल्या चेंडूवर असा सुंदर असा मारला फटका आणि त्या फटक्यामध्ये मात्र 2 धावा आपल्या खात्यामध्ये ॲड करताना संघ अचानक दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. थोडं रनअप धावांचा विचार केला तर 24 धावांची सुंदर असा हाताळलेला चेंडू मात्र धाव चेंडूची मात्र सांगता होताना आपल्याला पाहावा. सुंदर असे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते तो जेपी स्पोर्ट संघाकडून तन्मय. धाव चेंडू, कोणत्या प्रकारची धाव नाही, थांबावं लागतं ते. मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. 2 अंकावर मात्र धावा लॉंग ऑफच्या डोक्यावर मारला फटका आणि चेंडू जातोय 4 धावेसाठी. खणखणीत चौकार असा पाहायला मिळतो ते दीपेश याच्या बॅटमधून आणि या चौकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 अंकावर.
हॅलो, प्रत्येक संघाला विनंती असेल आपली त्यांनी एंट्री फी मात्र जमा करायची आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या अंकावर. सायलेंट बॉयज टॉस विन आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र त्यांनी घेतलेला आहे. फलंदाजासाठी आमंत्रित केलं जाते ते उत्कर्ष बी या संघाला. 6 चेंडू आणि 17 धावांना 6 चेंडूमध्ये मात्र जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता असेल ती अचानक संघाला. प्रत्येक चेंडू मागे मात्र 3 धावांची सरासरी मात्र जोडावी लागेल ती अचानक संघाला. 6-17चा असा समीकरण मात्र पाहायला मिळते आणि दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी येतोय तो संघाचा कर्णधार प्रणय. कशा प्रकारे आपली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन सज्ज असेल गोलंदाज प्रणय आणि त्याला सामोरं जाईल तो फलंदाज दीपेश. सहा चेंडू आणि 17 धावा. आणि परतावं लागतं ते दीपेशाला. दीपेशाची खेळी मात्र संपुष्टात आपल्याला होताना पाहायला दिसते. दीपेशाची जागा मात्र भरून काढण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज सिद्धेश. आणि दीपेश याला मात्र परतावं लागतं आणि त्याची जागा मात्र भरून काढण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज सिद्धेश. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल ती अचानक संघाला. कुठेतरी मोठे फटके मात्र मारावे लागतील ते अचानक संघाला. आणि दुसरं चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल तो गोलंदाज प्रणय. सुंदर असा मारला फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला फटका. एक धावून पूर्ण केली जाते आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल ते अचानक संघाला. आणि थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली आणि या खराब फेकीचा नक्कीच फायदा उचलला जातो आणि पलून 3 धावा मात्र पूर्ण केले जातात आणि 3 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या अंकावर. उर्वरित चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असेल ती अचानक संघाला. 1 ते 2 मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये थोडीशी रंगत आपल्याला पाहायला मिळेल. आणि अतिशय सुरेख फटका आणि चेंडू जातो 6 धावांसाठी. खणखणीत षटकार, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला खणखणीत षटकार आणि षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या अंकावर. आजच्या दिवसातील पहिला सामना, सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये धाव मात्र कमी आपल्याला पाहायला मिळाले, पण दुसऱ्या षटकामध्ये सुंदर अशी फलंदाजी निलेशाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 18 या अंकावर. आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि 1 धाव मात्र पलून पूर्ण झेल मात्र सुटताना पाहायला मिळतोय आणि
2 धावा बोलून पूर्ण केल्या जाताना 2 धावेच्या मात्र मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 20 या अंकावर. एक चेंडू आणि 4 धावा. चेसिंग मात्र कंपल्सरी असणार आहे. याची दोन्ही संघाने मात्र नोंद घ्यायची आहे. चेसिंग कंपल्सरी. एक चेंडू आणि 4 धावा. मोठा फटका मात्र मारावा लागेल. चौकारांचं षटकारच मारावं लागेल. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते निलेश याच्या मार्फत. एक चेंडू आणि 4 धावा. चेसिंग मात्र कंपल्सरी असणार आहे. मोठा फटका मारावा लागेल आणि 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज सज्ज असेल पुढील चेंडू हाताळण्यासाठी. त्याला सामोरं जाईल तो फलंदाज निलेश. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या दिशेने आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21 या अंकावर. सामना मात्र गमावा लागला तो अचानक संघाला. तर या संघामध्ये चांगला असा पहिला सामना आला. संघामध्ये मजल मारली ती JB स्पोर्ट या संघाने. तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो खेळाडू प्रणय पंडित.